तर आपण ही दृश्य पाहतोय, मुरलीधर मोहोळ यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। मोठ्या संख्येने इथं भाजपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत, महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। मुरलीधर मोहोळ यांचं हे शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। आज ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि हा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ हे कार्यकर्त्यांसोबत आता शक्ती प्रदर्शन करतायत। चंद्रकांत पाटील सुद्धा यावेळेला उपस्थित आहेत, इतर महत्त्वाचे नेते सुद्धा इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। पुण्यामध्ये महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर रिंगणामध्ये आहेत, तर वंचितचे वसंत मोरे हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? उसने आपकी कॉल को तर आपण पाहतोय मुरलीधर मोहोळ शक्ती प्रदर्शन करतायत। एक सामान्य कार्यकर्ता, पुण्याचे महापौर ते लोकसभेचा उमेदवार असा त्यांचा राजकीय आलेख आहे, राजकीय प्रवास आहे आणि आज मुरलीधर मोहोळ यांचं शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, माझा आवाज ऐकू येतोय? आज मोठं शक्ती प्रदर्शन केलं जातंय मुरलीधर मोहोळ यांच्याकडून, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्याच प्रचारार्थ आज आपण जर बघितलं तर एक मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीमध्ये असणाऱ्या प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। मग त्यामध्ये भाजप असेल, रिपाई असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर एक महाविजयाचा रथ जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे, ज्यामध्ये उमेदवार स्वतः मुरलीधर मोहोळ तिथे उपस्थित आहेत। त्यांच्या शेजारी आपण जर बघितलं तर मंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील आहेत, खासदार मेधा कुलकर्णी आहेत, रुपाली चाकणकर आहेत, भाजपचे सगळे आमदार जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि महायुतीतल्या पक्षातील प्रमुख पदाधिकारी जे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आता ही रॅली जी आहे ती आता पुढे डेक्कनच्या दिशेने निघालेली आहे आणि काहीच वेळात या ठिकाणी अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि या रॅलीमध्ये हे दोघेही नेते काय भाषण करतात, कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय मुरलीधर मोहोळ हे शक्ती प्रदर्शन करतायत। कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कार्यकर्ते ते लोकसभेचा उमेदवार अशी त्यांना संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी पक्षाचे सुद्धा आभार मानलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व घटक पक्षाचे आलेले पदाधिकारी अधिकारी यांचं महायुतीच्या वतीने स्वागत। या ठिकाणी शहराचे सर्व